गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। श्री क्षेत्र वालखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा 6वा दिवस भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे। येथे सालाबादाप्रमाणे सुरू झालेल्या या रामनवमी ते हनुमान जयंती या काळामध्ये होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 6व्या दिवशीचे हरिकीर्तन निरपेक्ष कीर्तन सेवा समूहाचे सदस्य हरिभक्त परायण साहेबराव महाराज गवळी कन्नड छत्रपती संभाजीनगर यांनी अतिशय चांगले हरिकीर्तन केले। त्यांच्या उपस्थानांच्या व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले। आज शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता दिंडी सोहळा निघणार आहे। दिंडी सोहळ्यात सप्तशृंगी भारूड मंडळ महारू आबा पायरपाडा तालुका सुरगाणा यांचे भारूड होणार आहे। रात्री 9 ते 11 वाजता हरिभक्त परायण नाना महाराज कापडणी सोयगाव यांचे हरिकीर्तन होणार आहे। सरळ विचार केला तर नामदेवरायांनी म्हणायला पाहिजे तो झालं याचा दास आणि यांनी म्हणायला पाहिजे तो झालो त्याचा दास। पण असं का म्हटलं असावं हे कदाचित मी माझ्या मनचं जरी सांगत असलं तरी पण तुम्हाला पटन असंच आहे। नामदेवराय जरी पंढरपूर मध्ये राहत होते तरी सुद्धा ज्या वेळेस नामदेवराय ज्ञानेश्वर माऊली सोबत तीर्थभ्रमण यात्रा करत होते त्यावेळेस नामदेवरायाचं चित्त हे सर्व कुठं होतं? पंढरपुरामध्ये। माझा एक असा कयास आहे की नामदेवरायाने त्यावेळेस सांगितलं की मी त्याचा दास झालेलो आहे, माझा फक्त विश्वास पांडुरंगावर आहे। मला या बाकी तुम्ही काशी विश्वेश्वर इकडे तिकडे जे कुठे घेऊन जाताय इथं माझं चित्त थाऱ्यावर नाही, तुम्ही कृपा करा आणि मला तिथं पंढरीशी घेऊन चला, असं नामदेवरायाचं म्हणणं आहे। आणि नाथ महाराज काय म्हणतात? झालो याचा। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी नारायण राजगुरू, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।